नमस्कार, जय श्रीराम. आज आपण मेष राशीच्या व्यक्ती कशा असतात ते समजून घेऊया. मेष राशीचं बोधचिन्ह आहे मेंढा. मेंढा म्हणजे धडक देणारा प्राणी, कोणताही विचार न करता टक्कर द्यायला सज्ज असणारा. आणि मेष रास ही अग्नितत्वाची रास आहे. मेष राशीचा स्वामी आहे मंगळ. मंगळ देखील अग्नितत्वाचा आणि रास ही अग्नितत्वाची. त्यामुळे या राशीमध्ये एनर्जी अगदी पुरेपूर भरलेली असते. कोणतंही काम करायला हे तत्परतेने तयार असतात, धाडसी असतात, आत्मविश्वास खूप असतो. बरं, कालपुरुषाच्या कुंडलीप्रमाणे विचार केला तर मेष रास ही प्रथम स्थानात येते आणि प्रथम स्थानात आपला मेंदू येतो. त्यामुळे मेंदूवर पडणारी ही रास जरी असली तरी प्रत्येक गोष्ट ही डोक्याने विचार करणारी रास आहे. त्यामुळे ही पुरुष रास असूनही डोक्याने विचार करणारी, म्हणजेच या राशीकडे स्त्री तत्वाची गुणधर्म कमी आहेत. त्यामुळे हळवेपणा यांच्यात कमी असतो. कोणतीही गोष्ट हृदयापर्यंत जाऊ देत नाही. प्रत्येक गोष्टीचा विचार डोक्याने करतात. त्यामुळे बऱ्याचदा या लोकांचं नातेसंबंधांमध्ये अडचणी दिसून येतात. कारण नातेसंबंध टिकून ठेवायचे म्हटले की ती हृदयाची भाषा समजावी लागते आणि यांना हृदयाची भाषा सहजतेने समजत नाही. बरं, ही चर राशी आहे. त्यामुळे त्यांना नेहमी हिंडत फिरत राहायला आवडतं. प्रवास करणं हा त्यांचा आवडता छंद. एका जागी बसणं तर यांना जमतच नाही. खाताना देखील इकडे तिकडे हिंडत फिरत खात असतात. सटरफटर खाणं यांना चालतं. साग्र संगीत जेवण यांना फारसं रुचत नाही. त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींना ज्या गोष्टी नेहमी हलणार आहेत, बदल घडणार आहेत, अशा गोष्टींमध्ये मेष राशीच्या व्यक्तींना खूप रस असतो. मेष राशीच्या व्यक्तींचा स्वतःच्या बळावर, स्वतःच्या कौशल्यावर अति आत्मविश्वास असतो. त्यामुळे आपण जे काम करू त्यात यश मिळेल ही त्यांना खात्री असते. ऊर्जा प्रचंड भरलेली असते यांच्यात. यांना 2 दिवस सुट्टी घेऊन आराम करायचं, समुद्रकिनारी लोळत पडायचं, या गोष्टींचं वावडं आहे. मात्र हे लोक ट्रेकिंगला जातील, खाड्या पोहतील आणि मग हे सगळं केलंय याच्या फुशारक्या मारतील. यांना स्वतःचं कौतुक करून घ्यायला खूप आवडतं. यांना स्वतःच्या अस्तित्वासाठी लढणं हे देखील यांचा गुणधर्म खूप पुरेपूर दिसून येतो. स्वतःची वस्तू, स्वतःची माणसं, स्वतःची जात, धर्म अशा कोणत्याही गोष्टीसाठी लढायला मात्र मेषरास खूप पुढे असते. एवढंच काय, कुठे भांडण जरी चालू असेल तरी हे तत्परतेने ते भांडण बघायला उठून जातात. जिथेही ऊर्जेचं काम आहे अशा ठिकाणी पराक्रमाचं काम आहे, म्हणजे आर्मी, नेव्ही, पोलीस दल, डॉक्टर, इंजिनियर अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये मेष रास ही खूप पुढे गेलेली आपल्याला दिसून येते. 12 राशींमधली मेष ही सगळ्यात प्रथम येणारी रास आहे. त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींना पहिला नंबर हवा असतो. मग तो कोणत्याही बाबतीत असो. अगदी कोणत्या रांगेत उभं राहायचं असेल तरी त्यांना पहिला नंबर. मग त्यात ते घुसखोरी करायला तयार असतात. यांना बघितलं ना की ती पिक्चर मधली एक लाईन आठवते, हम जहां खडे होते हैं लाईन वही से शुरू होती है, अशी ही मेष रास. या व्यक्तींना मनात आले की प्रकट करायचं हा त्यांचा गुणधर्म असतो. त्यामुळे कोणताही विचार मनात दांबून ठेवत नाहीत. पण अशा वेळेला त्यांना समोरच्याचे विचार ऐकून घेण्याचे देखील पेशन्स नसतात आणि आपले स्वतःचे पत्ते सहजतेने उलगडून दाखवतात. अनेकदा आपल्या काही कामांमध्ये, आपल्या काही गोष्टी इतरांना समजायला नको असतात. मंगळ स्वामी असल्याने आणि ही मेष रास पटकन निर्णय घेणारी असल्याने यांना कोणताही विचार स्वतःच्या मनात ठेवणं अवघड जातं. ही चर राशी असल्यामुळे गती, वेग, आवेग या सगळ्या गोष्टी मेष राशीमध्ये आपल्याला खूप ठासून भरलेल्या दिसून येतात. अग्नितत्वामुळे मेषेची प्रकृती ही पित्तकारक आहे, पण तसंच रोगप्रतिकार शक्ती देखील चांगली आहे. मेष ही प्रथम स्थानात येणारी रास आहे. त्यामुळे डोक्या संबंधित आजार यांना होऊ शकतात. म्हणून डोक्याविषयी छोटेसेही दुखणे झाले तरी यांनी काळजी घ्यायला हवी. पित्ताचे विकार वाढतात, मेंदू संबंधीचे त्रास होतातच, डोक्यात ताप जाणे, चक्कर येणे असे काही आजार यांना होऊ शकतात. त्यामुळे यांनी काळजी घेताना उष्ण पदार्थ सेवन करताना ते कमी प्रमाणात करावे, जसं की चहा, कॉफी. मद्यामुळे देखील यांना जास्तीचे त्रास होऊ शकतात. आहार विहार या गोष्टीची यांनी काळजी घेतली पाहिजे. एकतर हिंडणं यांना आवडतं, त्यामुळे उन्हातान्हात फिरत असताना अचानक चक्कर येऊन पडण्याचं प्रमाण मेष राशीच्या लोकांचं जास्त दिसून येतं. अशी ही धाडसी, पराक्रमी, शूर आणि रक्षण करायला तत्पर असलेली मेष रास.
अशीच नवनवीन माहिती समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.